हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातून एक अभिमानास्पद बातमी समोर आली आहे। वसमत तालुक्यातील पळशी या छोट्याशा गावातील तरुण भाजपा नेते सुदर्शन शिंदे यांना भाजपा सरकारच्या माध्यमातून थेट राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेण्याची संधी मिळाली। या भेटीदरम्यान सुदर्शन शिंदे यांना आपल्या समाजाचे विविध प्रश्न राष्ट्रपतींसमोर मांडता आले आणि त्यांच्याशी हितगुजही करता आली। एका छोट्याशा गावातील तरुणानं थेट राष्ट्रपतींशी आपल्या समाजाबद्दल चर्चा करून येणं ही बाब पंचक्रोशीतील नागरिकांसाठी कौतुकाचा विषय ठरली। आदिवासी आणि पारधी समाजाचे नेतृत्व करणारे सुदर्शन शिंदे यांनी या यशाबद्दल भाजपा सरकारमधील ज्या नेत्यांनी सहकार्य केलं त्यांचे आभार मानले आहेत। तसंच गावखेड्यातील आणि शहरातील नागरिकांनी केलेल्या कौतुक आणि सत्काराबद्दलही त्यांनी सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त केले। या संदर्भात ते काय म्हणाले ते पाहूया। दिनांक 21/7/2025 रोजी महामहिम राष्ट्रपती महोदय यांनी राष्ट्रपती भवन दिल्ली येथे मला आमंत्रित केले होते। मला आमंत्रित करण्याचा उद्देश मी जे काही मागील 20 ते 25 वर्षांमध्ये पारधी आदिवासी समाजासाठी काम केले त्या कामाची पोचपावती म्हणून त्या कामाचीच दखल घेऊन महामहिम महोदय यांनी मला आमंत्रित केले होते। त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार, खूप खूप धन्यवाद। त्याचबरोबर भारताचे यशस्वी पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांचे देखील आभार, धन्यवाद। त्याचबरोबर महाराष्ट्राचे यशस्वी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचे देखील खूप खूप आभार, खूप खूप धन्यवाद। त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टीचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेब यांचे देखील खूप खूप आभार, खूप खूप धन्यवाद। या सर्वांच्याच प्रयत्नाने मला माझ्या समाजाच्या प्रश्न जे काही आहेत, जो काही महाराष्ट्रामध्ये पारधी आदिवासी समाजावरती अन्याय अत्याचार होतो, पोलीस डिपार्टमेंटच्या माध्यमातून असेल किंवा ज्या काही जिथे ते त्यांची जमीन जी आहे अतिक्रमण करून जिथे राहतात, वन जमीन असेल, गायरान जमीन असेल, आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी आपल्या उदरनिर्वाहासाठी जे काही कष्टात ते त्यांच्या नावी नाही, ते नावी झालं पाहिजे। या अशा अनेक विषयाच्या अनुषंगाने मी महामहिम राष्ट्रपती महोदय यांच्यासह चर्चा केली आणि या सर्वांच्यामुळे मला ते शक्य होऊ शकलं। त्याबद्दल त्या सर्वांचे आभार। त्यानंतर मी हिंगोली जिल्ह्यामध्ये वसमत तालुक्यामध्ये पळशी या गावी आल्याच्या नंतर गावकऱ्यांच्या वतीने भव्य असा माझा नागरी सत्कार केलेला आहे, त्यांचे देखील आभार, खूप खूप धन्यवाद। त्याचप्रमाणे वसमत इथे जगदंबा ट्रान्सपोर्टचे मालक आनंदरावजी राठोड यांनी देखील त्यांच्या सहकार्यासह मित्रमंडळाच्या वतीने माझा सत्कार केला, त्याचा देखील खूप खूप आभार, खूप खूप धन्यवाद। त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टी वसमत शहरच्या वतीने भारतीय जनता पार्टी कार्यकर्त्यांच्या वतीने माझा आज सत्कार केला, त्याबद्दल त्यांचे देखील खूप खूप आभार, खूप खूप धन्यवाद। समाजाप्रती जेव्हा जेव्हा मला संधी मिळेल, ज्या ठिकाणी त्या ठिकाणी नक्कीच मी माझ्या समाजासाठी योग्य तो मागणी करून माझ्या समाजाला न्याय मिळवून देण्याचे प्रयत्न करील। या सर्वांनी मला मान सन्मान दिला, माझा सत्कार केला, त्याबद्दल सर्वांचे आभार, खूप खूप धन्यवाद। प्रतिनिधी नंदू परदेशी, NTV न्यूज मराठी, वसमत, हिंगोली।